घरात लहान मुले असेल ना, तर मी नक्की सांगते की तुमच्या मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते. पनीरची कोणत्याही पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवा, ती मुलांना खूपच आवडते. आणि माझ्या स्टाईलमध्ये जर तुम्ही पनीर मसाला बनवलात ना, तर तुम्ही हॉटेलची पनीर मसाला खाणं विसरून जाल, हे नक्कीच. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, प्रणव होम रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला आता पनीरची रेसिपी कशी तयार करायची, ग्रेव्ही आपल्याला कशी तयार करायची ते बघूयात. तर आता मी इथे 1.25 किलो पनीर घेतलेलं आहे आणि तुम्ही पनीरला मीडियम स्लाइसमध्ये तुम्ही कट करू शकतात. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही थोडं लांब आकारामध्ये कट करू शकता. किंवा दुसरी स्टेप मी दाखवते तुम्हाला की दुसऱ्या पद्धतीने तुम्ही बॉक्स टाईप आकारामध्ये कशा पद्धतीने कट करू शकता. तर सेम तीच पद्धत आहे, फक्त आपल्याला मधून एक काप द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स टाईप आपल्याला पनीर कट करायचं आहे. तर मी आता हे दुसरे पनीर त्याच बॉक्स टाईपमध्ये कट करून घेणार आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण एकसारखे मी इथे पनीर कट केलेले आहेत. तर आता पनीर कट करून झाल्यानंतर मी इथे काही मसाले ॲड करणार आहेत, म्हणजे त्याला आपण पनीरला थोडं मॅग्नेट करूया. तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यासोबत अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता आपल्याला इथं 1 चमचा धनिया पावडर घातलेली आहे. तर आता आपल्याला पनीरला अगोदर आपल्याला फ्राय करायचं आहे. तर इथं तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर थोडीशी लाल मिरची वाढवू शकता. आता इथे हाताचा वापर न करता आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात, म्हणजे पूर्ण मसाले पनीरला लागले जातील, याची काळजी घ्यायची आहे. तर आता पूर्ण मसाले ॲड केल्यानंतर मी थोडंसं यात मीठ घालणार आहे. मिठाने काय होतं की पनीरला एक चांगलीशी चव येते. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे. तर आपल्याला आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर पनीर आपल्याला एका साईडला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे 10 ते 15 मिनटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मसाले पूर्ण लागले जातील पनीरला. तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाले रेडी करूयात. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 4 कांदे घेतलेले आहे मी, ते पण अशा पद्धतीने मी कापलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा स्लाइसमध्ये कापायचे पातळ, म्हणजे कांदा चांगला भाजला जातो. इथे टोमॅटो घेतलेले आहे 2, त्यासोबत इथे काजू लागेल, तर काजू घेतलेले आहे 11 ते 12 आणि इथे कोथिंबीर घेतली आहे. तर इथे काही गरम मसाले ॲड करणार आहे मी, त्यासाठी 2 तेजपत्ते, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी इलायची, 3 लवंग आणि 6 मिरे घेतलेले आहेत. तर मी हे मसाल्यामध्ये काही ॲड करणार आहे आणि काही फोडणीमध्ये ॲड करणार आहेत. चला तर आपण आता मसाले चांगले भाजून घेऊया. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे लागेल अद्रक लसूणची पेस्टसुद्धा लागेल. तर मी इथे ऑलरेडी तयार करून ठेवलेली आहे, तीच मी नेहमी वापरते प्रत्येक रेसिपीसाठी, म्हणजे मी एकदाच करून ठेवते, म्हणजे हप्ताभर आपल्याला जाईल. अशा पद्धतीने मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून ठेवते, म्हणजे ती फ्रीजमध्ये चांगली आठवडाभर राहते. तर इथे मी आता कांदा टाकलेला आहे गॅसवर, त्याचबरोबर मी थोडंसं तेल घालून कांदा फ्राय करून घेणार आहे, म्हणजेच ग्रेव्ही एकदम छानशी तयार होते. कांदा जर भाजून टाकला ना की खूप छान चव येते भाजीला. आणि जर आपण कोणी काय करते की बिना कांदा फ्राय करायचा तोही मिक्सरमधून काढून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा टाकून, ती भी चव चांगली लागते, पण मग आपल्याला काय होते की मसाला जास्त वेळ फ्राय करावा लागतो. अशा पद्धतीने जर तुम्ही पहिलाच कांदा फ्राय करून घातला ना, तर मसाले लवकर शिजले जातात आणि लवकर फ्रायही होतात आणि आपला वेळही वाचतो. तर आता मी इथे काही गरम मसाले मी सांगितले होते ते ॲड करत आहे. मी इथे 3 मिरे, 1 लवंग ॲड केलेला आहे मसाल्यामध्येच, आणि त्यासोबत आता मी इथे काजू घातलेले आहे, त्यासोबत इथं टोमॅटो घातलेले आहेत. तर आपल्याला हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे, म्हणजे थोडंसं फ्राय व्हायला वेळ लागतो टोमॅटो. तर मीडियम गॅस केल्यानंतर मी इथे थोडंसं 1 चमचा मीठ घातला आहे, म्हणजे मसाले भाजताना तुम्ही जर मीठ घातलं ना ते चांगलं एकत्रित होतं. आणि वाटण करायचं असलं ना आपल्याला तर मीठ घालूनच करायचं नेहमी, कारण एक चांगली चव येते ग्रेव्हीला. तर आता मी इथे कोथिंबीर चांगली धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तर आता मी इथे याची पूर्ण पेस्ट रेडी करून घेते मिक्सरमधून. तोपर्यंत आपण जे पनीर मॅग्नेट झाले की नाही ते बघूया. तर इथे आता मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. तर आता जे
मॅग्नेट झालेले पनीर बघू शकता तुम्ही, खूप छान मसाला लागला गेला पनीरला प्रत्येक. अशा पद्धतीने तुम्ही 10 ते 15 मिनटं लावून ठेवलं ना की चांगलं लागलं जातं. तर आता इथे नॉनस्टिक तव्यामध्ये मी इथे तेल घातलेलं आहे 1 चमचा. ते चांगलं तव्याला पूर्णपणे लागलं जाईल अशा पद्धतीने पॅनला आपण असं फिरवून घ्यायचं, म्हणजे तेल पूर्णपणे लागलं जातं. तर आता इथे जे पनीर आहे ते इथे मी टाकले आहे आणि प्रत्येक पनीरचा पीस हा चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं पसरवायचं आहे, म्हणजे कसं प्रत्येक पीस हा चांगला फ्राय होईल अशा पद्धतीने. तर गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे, म्हणजे पनीर भाजले जात नाही. फक्त मीडियम साईजवर ठेवला ना तुम्ही गॅस तर चांगले भाजले जातील. फास्ट जर केला ना तर फक्त लवकर वरतून भाजले जातील आणि आतून कच्चेच राहतात. म्हणून मीडियम किंवा स्लो गॅस ठेवायचा. तर आता मी वरतून पुन्हा तेल घातलेलं आहे, म्हणजे वरची साईड आपल्याला पलटी करताना तेल ॲड करायची गरज नाही. तर इथे मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने तुम्ही पनीर उलथणीच्या सपोर्टने तुम्ही अशा पद्धतीने एक एक पीस पूर्ण खालीवर करायचा आहे, म्हणजे दुसरी बाजूही चांगली भाजली जाईल अशा पद्धतीने. आणि गॅसला मी इथे स्लोच ठेवलेला आहे, कारण नॉनस्टिक पॅन हा पटकन गरम होतो, त्यामुळे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. तर आता इथे किमान 5 ते 10 मिनटं लागतात पनीर फ्राय होण्यासाठी. तुम्ही असेच जर पनीर खाल्ले ना तेही खूप छान टेस्टी लागतात खाण्यासाठी. तर आता मी पुन्हा इथे पलटी करत आहे पनीर, म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती चांगली भाजली जाईल. तर आता एकीकडे चांगलेच पनीर तयार झालेले आहेत. आता मी ती कढई घेतलेली आहे जी मी कांदा भाजला होता, त्यातच मी आता फोडणी देणार आहे. तर आता सर्वात प्रथम मी इथे 2 चमचा तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यासोबत मी इथे अद्रक लसूणची जी पेस्ट मी तुम्हाला सांगितली होती ती मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे. एकदा जर तुम्ही तयारी करून ठेवली ना की स्वयंपाक करताना तुम्हाला जास्त अवघड जात नाही. तर आता अद्रक लसूण आपल्याला तेलामध्ये असा परतवून घ्यायचा आहे जरा अशा पद्धतीने. तर आता मी जे वाटण तयार केलेलं आहे ते मी यात ॲड करत आहे. या ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे शिजवण्यासाठी मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि हळुवारपणे असं हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर मी इथे काही मसाले ॲड केले. तर मसाले ॲड करताना व्हिडिओचा मी बटन ऑन करायचं विसरले, त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते की इथे मी 2 चमचा लाल मसाला घातला आहे, लाल तिखट, आणि 1 चमचा मी इथे धनिया पावडर घातलेला आहे. आणि त्यासोबत कांदा मसाला राहतो ना, जो कांदा लसूण मसाला मिक्स, तो इथे मी 2 चमचे ॲड केलेले आहेत. तर ती क्लिप सॉरी मी म्हणजे व्हिडिओ बनवताना मी विसरलेच की व्हिडिओ कॅमेरा ऑन आहे की नाही, त्याच्यामुळे माझं लक्षच नाही गेलं, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर एक झाकण ठेवून मी एक वाफ घेतली आणि मसाला पूर्णपणे असा ॲड करून घेतला. तर पुन्हा मी दुसऱ्यांदा झाकण ठेवून अशी वाफ घेतली. तुम्ही बघू शकता तरी पूर्णपणे वर आलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण मसाला जो कढईला लागलेला आहे तो पूर्ण खालीवर करून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने. आणि आता जे मिक्सरमधलं जे मसाला होता त्यातच मी पाणी घातलं आणि जो मसाला होता तो पूर्णपणे यात ॲड केलेला आहे. तर किमान मी इथं 1 ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे. ग्रेव्ही तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही मीडियम साईजमध्येच ठेवायची, जास्त पातळही नाही ठेवायची. आणि ग्रेव्ही म्हटलं की मीडियम साईजमध्येच ठेवायची, पातळ असली की ती चांगली नाही लागत. तर तुम्ही बघू शकता मी एवढं 1च ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि मीठ इथे मी थोडंसं चवीनुसार टाकलेलं आहे, अर्धा चमचा, कारण मी मसाल्यात मीठ ॲड केलं होतं आणि पनीरला जेव्हा मॅग्नेट केलं तेव्हाही मी मीठ ॲड केलेलं होतं, म्हणून मी इथं कमी मीठ ॲड करत आहे. तर इथं मी पुन्हा थोडंसं 1 कपभर पाणी टाकलं आहे. तर एक उकळी आलेली आहे. आता इथे किमान 15 मिनिटातच उकळी आली. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अशा पद्धतीने मी रेडी केलेली आहे, मीडियम साईजमध्ये एकदम हॉटेलसारखी पनीर मसाला मी इथं ग्रेव्ही रेडी केलेली आहे, जास्त पातळही नाही. तर एक उकळी आल्यानंतर आता मी जे पनीरचे स्लाइस आहे ते मी यात ॲड करत आहे.
गॅसला मी आता इथे मीडियम केलेला आहे। तर आपल्याला पनीर शिजण्यासाठी किमान 5 मिनिटं म्हणजे एक पुढची उकळी येईपर्यंतच वाट बघायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आणि नक्कीच घरी ट्राय करूनही बघा तुम्ही। खूप छान आणि सोपी सरळ रेसिपी आहे, म्हणजे झटपट होणारी, जास्त वेळही नाही लागणार आणि एकदम हॉटेल स्टाईल रेसिपी तयार तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे। तर आता मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते की एकदम स्लो मी इथं कॅमेरा केलेला आहे, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल की ग्रेव्ही कशा पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्हाला जवळ मी करून दाखवते कॅमेरा। आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कसं की तुम्हाला माझी नवीन रेसिपी पहिलीच तुमच्याकडे पोहोचल्या जाईल। त्यासाठी तुम्हाला जी सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन राहते ना त्याला प्रेस करायचं, म्हणजे कसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगदी तयार राहा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।